हे दृश्य आपण थेट मालवणमधून पाहतोय, थेट राजकोट किल्ल्याच्या परिसरातून। महाराजांचा अपमान झाला आणि त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। त्यानंतर सर्वच पक्षांचे नेते जवळपास या राजकोट किल्ल्याच्या दिशेने निघाले। राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी करण्यात आली। मात्र आदित्य ठाकरे हे ज्यावेळी किल्ल्यावर पोहोचले त्यानंतर राणेंनी आणि त्यांच्या समर्थकांनी किल्ल्याचा मुख्य रस्ता अडवलेला आणि त्यामुळे ही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। मात्र त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी आता किल्ल्याला घेराव घातलेला आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। राजकोटवर ठाकरे आक्रमक झालेले आहेत। आदित्य ठाकरे यांना पोलीस काही विनंती करू पाहत आहेत, काही बातचीत करू पाहत आहेत, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये राणे समर्थकांनी रस्ता अडवलेला आपण पाहतोय। दृश्य आपण पाहतोय, राणे समर्थकांनी रस्ता अडवल्याचे ही दृश्य आपण पाहतोय। खरं तर आज महाविकास आघाडीकडून अर्थात विरोधी पक्षाकडून संपूर्ण राज्यभर आंदोलनं निदर्शनं ही केली जाणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मालवणमध्ये देखील मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चासाठी म्हणून आदित्य ठाकरे हे आज मालवणमध्ये होते। या मोर्चा दरम्यान त्यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन जो पुतळा कोसळला त्या ठिकाणाची पाहणी केली आणि ते पाहणी करत असताना राणे समर्थकांनी त्यांचा रस्ता हा रोखून धरला आणि त्याच्यामुळे ही तणावाची परिस्थिती निर्माण झाली। प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, तीन दृश्य आपण पाहतोय। आदित्य ठाकरे हे किल्ल्यावर आहेत, त्यांची वाट अडवून धरण्यासाठी म्हणून राणे समर्थकांनी किल्ल्याचा मुख्य रस्ता अडवलाय, तर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण किल्ल्याला गराडा घातलाय। काय आत्ताची परिस्थिती आहे तिथली? निश्चितच ज्यावेळी नारायण राणे आज 12 वाजता हे किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी आलेले होते आणि त्यानंतर आल्यानंतर त्याच दरम्यान आदित्य ठाकरे देखील आले आणि आदित्य ठाकरे आल्यामुळे कुठेतरी प्रशासनाने सतर्कता घेतली पाहिजे होती, कारण ज्यावेळी राणे आतमध्ये असताना आदित्य ठाकरे बाजूला जाताना घोषणाबाजी झाली आणि त्यानंतर कुठेतरी तणावाचं वातावरण बनलं। त्यामुळे एक शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते हे आमने सामने अजूनही तशीच परिस्थिती आहे। एका बाजूला किल्ल्याच्या जवळ आदित्य ठाकरे आहेत, मध्ये नारायण राणे, निलेश राणे आहेत, तसेच बाहेरच्या बाजूला शिवसैनिक देखील आहेत। किल्ल्याच्या आजूबाजूला देखील शिवसैनिक पूर्णतः आहेत, झेंडे त्यांच्या हातात। भाजप कार्यकर्ते हे देखील जे किल्ल्यावरचे मंदिर आहे तिथे आहेत। नारायण राणे स्वतः आहेत, निलेश राणे देखील आहेत। कार्यकर्ते, भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपच्या घोषणा देत आहेत, राणेंच्या बाजूने घोषणा देत आहेत। एकंदरीत तणावाचं वातावरण इथे आहे। पोलीस देखील या सगळ्या उमेश, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। मात्र ही बातमी आपण पाहतोय, काल आवाहन केलं होतं आमचं जे आंदोलन आहे, जे काय मोर्चा आहे, मला सांगा आजचा आवाज जो उठवला त्याला कारण आहेत ना काहीतरी। तुम्ही जरी आपापल्या ड्युटीवर असलात तरी शिवप्रेमी म्हणून आतून खचलाय तुम्ही। ह्या वर्दीतला माणूस आहे खचलाय। अरे घटना तशी घडली 4 डिसेंबर नौदल दिवशी घिसाड घाईने, कुठलाही शास्त्रशुद्ध पद्धत नाही, 5 ललित विद्यांचा वापर करून आराध्य दैवतांची उभारणी केली जाते। राम मंदिर गळतंय का? गळतंय सनातन धर्म ना आमचा, मग तुम्ही डाग का लावताय? हळूहळू घ्या ना शास्त्रशुद्ध पद्धतीने। जिथे महाराजांचा अवमान होणार, अपमान होणार, तिथे या शिवकन्या अशाच उभ्या राहणार। प्राणाची आहुती। माझं एक बाळ आहे, घरी वाट बघतंय। गेले 3 दिवस मी जेवले नाहीये। मला बऱ्याचशा पत्रकारांचा बाहेरगावी होते, बऱ्याचशा पत्रकारांचा फोन आला, अशी अशी घटना घडली। 4 तारीखला जे इथे हे होतं ना, इथे मोदी साहेब आले होते। 10 दिवस रंगीत तालीम होती। मी साक्षीदार आहे, फुटेज चेक करा। तुम्हाला मी इथला बुरुज दाखवते। 4 डिसेंबरला तारीख देते, 4 डिसेंबर 5:10 तिथले बुरुजाच्या 3 दगड ढासळलेले। मी स्थानिक आहेत, त्यांना कानावर घातलं। ओ काय आजच्या दिवशी 3 बुरुजाचे दगड कोसळले, याची काय शाश्वती? मला काहींनी थांबवलं। पर्यटनाचं राजधानी असलेलं नाव चांगलं होतंय, कित्येक देशात नौदलाचा दिवस ऑनलाईन गेला, लाईव्ह गेला। म्हटलं महाराज बघा तुम्ही लक्ष द्या, काय घडलं?
गदारोळ झाला होणार नव्हता, मुद्दामून कारस्थान केलंय. इथल्या स्थानिक पोलिसांना आम्ही निवेदन दिलेलं आमचं भगव्याची पायमल्ली करायची जशी संविधानाची केली ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. इथे महिलांचं नाही, चिमुरड्या पोरींना न्याय नाही मिळत. हे हलकट सरकार. इथले राजकोटातले स्थानिक लोक सांगतील 45 किलोमीटर वेगाने वारे वाहिले. हे वारे मतलबी होते, खारे वारे नव्हते. हलकटांनी राजकारण केलं. इथल्या स्थानिक लोकांचं एक कौल नाही हल्लं. मला रिपोर्ट द्या तलाठी ऑफिस मध्ये जा आणि कोणाकोणाची कौल हल्ली ती दाखवा मला. एक नारळ नाही हल्ला बोंडा. आणि 45 किलोमीटर वर्षा बंगल्यावर वाहिले वारे. हलकटानं काहीतरी अभ्यास वृत्ती ठेवा आणि बोला. काळसेकरांनी विधान केलं मालवणचे लोक दहशतवादी आहेत म्हणून. दंगल घडवण्यासाठी महाराजांच्या पुतळ्यावर आघात केला. इथे आघात केला. हलकटानं महाराजांच्या पुतळ्यावर आमचे मालवणवासी आघात करतील. श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेली भूमी. शिवरायांचं आम्ही चरित्र वाचतो. तत्वाने वागा, निष्ठेने वागा. त्यावेळेस तत्व होती. काही कार्यकर्ते जे आहेत ते संतप्त झालेत. आदित्य ठाकरे अजूनही आपण जर बघितलं तर व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी ठिय्या मांडून जे आहेत ते बसल्याचं पाहायला मिळत आहेत. गेल्या बराच वेळ या ठिकाणी खरं तर हा गदारोळ जो आहे तो पाहायला मिळतो. दोन्ही गटाकडून खरं तर तीव्र घोषणाबाजी देखील या संपूर्ण गड परिसरामध्ये आहे. आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना कोणत्याही पद्धतीनं चुकीचं वर्तणूक या ठिकाणी करू नका अशा पद्धतीचं आवाहन करताना पाहायला मिळतात. स्वतः ते देखील आहेत, त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर अजूनही बराच वेळ या ठिकाणी गदारोळ अजून खूप वेळ चालेल, नंतर बोलू आपण. तर बघितलं तर त्यांच्यासोबत दानवे देखील आहेत, ते जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि अशा प्रकारची माहिती समोर येते. मालवण राड्यावर तातडीची पत्रकार परिषद ही घेण्यात येणार आहे. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे पत्रकार परिषद घेत आहेत. मालवणमध्ये सध्या जो राडा सुरू आहे, मालवणच्या राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये जो राजकीय राडा सध्या पाहायला मिळतोय, त्या विषयावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही नेते पत्रकार परिषद घेणार आहेत. अगदी थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे.